मॅरेज सेरेमनी इथे होणार आहे? कसलं भारी. मास्कर नाहीये, नीट वागा, कळलं ना? आणि मुळात मोठमोठ्याने बोलायचं नाहीये ना, कळलंय का तुला? किती इन्स्ट्रक्शन देतेस? रेश्मा शांत राहा, शांत राहा. ऐक रेश्मा, तूही शांत राहा. हा, पॅनिक होऊ नकोस. हे बघ, टेन्शन घेतलं की टेन्शन वाढतं. दीर्घ श्वास घे. ताई, ताई. या नमस्कार नमस्कार नमस्कार. हॅलो, हाय. थांबा थांबा, लग्नानंतर पहिल्यांदा जोडीने घरी आला. रेश्मा, आता एक उखाणा घ्यायचा. आत्या ग, बरेच दिवस झाले आता लग्नाला. उखाणा वगैरे काय, चल आज जाऊ. अगं अगं, नाही नाही, आधी उखाणा घ्यायचा. घे ना. बर. लपंडावाचा खेळ रंगला भारी. काय काय? लपंडावाचा खेळ रंगला भारी. राकेश रावांचं नाव घेते या माझ घरी. माझ घर कुठलं काढलं ग? अहो नाही, माझ्या घरी म्हणाली ती, माझ्या घरी. बर. तुम्ही सगळ्यांची नावं ऐकली असतीलच, पण ओळख करून देते. हा आशू, कैवल्य, जय, ॲना आणि ही निशा, आशूची बायको. बरे झाले एवढी सगळी मंडळी आली ती, म्हणजे कामाला मदतच होईल ना. हो. नाही, जावई बापूंचे मित्र आहेत ते, त्यांना कसलं कामाला लावतेस? नाही नाही, तुम्हा सगळ्यांची मी उत्तम व्यवस्था हॉटेलमध्ये केलेली आहे. वा. म्हणजे काय काय काहीतरीच काय काका. अहो तुम्ही हॉटेलमध्ये खायचं ठीक आहे, राहायची व्यवस्था घराची सर असणार आहे का कशाला? ऍक्च्युली आणि आम्ही आता मदत करायला आलोय. ऍक्च्युली कारण शाहरुख खाननी काय सांगितलंय, लग्न घरी जाऊन मदत करा म्हणजे तुमचं लग्न लगेच होईल. माझं अहो तुमचं नाही, त्यांना त्यांचं. नाही माझं पण झालंय, माझं झालंय लग्न. बरं बरं. पण हे दोघं आहेत ना, हे बघ बघा बघा, इतका धडपड आहे ना, आदरच नाही ना लग्नाशिवाय. येस किंजल. हो पोचलो आम्ही, कळवणारच होतो. आता कामाचे फोन इथे नाहीत बर का. कामाचे फोन इथे सुद्धा चालू. इतका बिझी असतो ना, इतका बिझी असतो. याची किंजल, याची बॉस किंजल बरोबर. स्वतः त्याला फोन करते, याच्याशिवाय कामच जात नाही ना पुढे. बॉस. येस बॉस. मी काय म्हणत होते, हॉटेलवरती ना सोय चांगली होईल, म्हणजे ना एसी आहे तिथे. इथे जरा गैरसोय होईल तुमची. अहो आम्ही मुंबईची माणसं, उकडाची आणि पंख्याची आम्हाला सवय. तुम्ही काळजी करू नका. आणि देवा आमच्या बहिणीसारखी आहे, तिच्या लग्नासाठी आम्ही मदत नाही करणार तर कोण करणार सांगा मला. अरे देवा, अहो टेम्पोवाल्यानी पोती इथेच टाकली. आत द्यायला हवी होती ना. पप्पूला सांगितलं होतं. पप्पू कुठे गेलाय? पप्पू पप्पू काही नाही, तो बिड्या फुकत असणार आहे. काही ना, माझ्या लग्नात एक गोष्ट नीट होत नाहीये आणि तो पप्पू ना मुद्दाम करतोय. अरे नो टेन्शन, आमचे पप्पू आहेत ना.
नाही नाही कसं नाही हो निशा आय एम देअर. ए चल रे. हा चला. हा जावई बापू तुम्ही थांबा. हा तू कशाला येतोस? राहू दे, आम्ही आहोत ना, आम्ही करतो. तशी आमची लग्न व्हायची आहेत. चल रे. तो शाहरुख काहीतरी म्हणतो, आपल्याला करायला लागतं. चला 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 चला. त्या साईडने पकड. इकडून अच्छा बरोबर. तू या साईडने पकड ना. बरोबर बरोबर. तू पण हात लाव ना. नाही काय अनिल कपूर काय सांगतो घरवाली वारवाली पिक्चर मध्ये की एकच लग्न करा, दुसरं लग्न करू नका. माझं एक लग्न झालंय ना, आता यांचं. बॅगा घ्या रे आमच्या. वाव कसले भारी स्टोन्स अँड ट्विग्स आहे तिथे. तुझ्या लुक व्हॉट आय फाउंड. काय आणलं? कसले भारी स्टोन्स आहेत. ए बदमाश. भारी आहेत ना तुझ्या. तुझ्यासाठी म्हणजे इकडे खुलं मैदान आहे. राकेश नाही नाही अहो कसं शक्य आहे. नाही नाही तुम्ही काळजी करू नका. जावई बापूंना घरी सोडण्यासाठी मी खास गाडी केलेली आहे. नाही पण असं नाही सोडणार, जेवण झाल्यानंतरच सोडणार. ओके बरोबर आहे. काय जावई बापू बरोबर की नाही? काका ऐका ना, केतनचा कोणी मित्र येणार आहे का हो मुंबईवरनं? मग असं काही म्हणाला का तो? शाम ढले खिडकी तले सिटी बजाना छोड़ दो लेकर हम पोह्यांचा ट्रे. तू कशाला पोहे आणलेस? दिले. मला एक सांग, यापूर्वी आपण कधी भेटलोय का रे? पोहे पोहे. अरे पोहे आम्हाला हवे होते. इकडे इकडे खाल्लं नाहीये पटकन ना. इकडे इकडे खाल्लं नाहीये. जावई बापू बाबा एक मिनिट, मला जरा एक मेसेज आलाय. आलो. दिशाचा मेसेज आलाय मला. काय? मला म्हणते की हे घर सोडून गेलास तर जीव घेईन तुझा. नको जाऊ ना. खोटं बोलायचं पण वडिलांसमोर जायचं नाही, म्हणजे आपण पकडले जात नाही. तुझाच प्लॅन आहे ना, फॉलो इट. जाऊ ना. काय जावई बापू नाही नाही मी काय म्हणतो ते का बाबा, मी 2 दिवस इथे थांबलो तर चालेल ना? वा नाही कसं आहे, लग्नाचं घर आहे, गडबड आहे, धावपळ आहे, तशीच माझी मदतही होईल तुम्हाला. आणि बाबांचं काय, ते लग्नाला येतीलच ना, मग जाताना त्यांच्यासोबत जाईन मी. तशी 2 दिवस सुट्टी वाढवून घेतली आहे मी, त्यामुळे टेन्शन नको. अरे आनंदच आहे आम्हाला. अरे अत्यंत आनंद आहे. वा वा. काळजी करू नको, मी बाबांना फोन करतो. ओके ओके. एक मिनिट आपण नक्की यापूर्वी कधी भेटलो नाही? परत पडला ना प्रश्न. हा प्रश्न परत परत पडतो ना आपल्याला. तसंच जगात एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात. काय सांगताय? अभ्यास आहे माझा. हा हा हो आलो. जावई बापू तो बारा. काय काय रे, पोहे खाताय का? राकेश सगळंच काहीतरी विचित्र घडतंय. ठीक आहे बिस्किट, बरी आहे जाऊ. ते नाही ग, लग्नाची तयारी, ते सगळं. मनासारखा शालू मिळाला नाही ना तुला? नाही ग, शालू खूप छान आहे, ब्लाउजचं फिटिंगही खूप छान आहे. पार्लर वालीला पण सांगितलंय मेहंदीसाठी. मग हळद होईल, मग लग्न. लग्न झाल्यावर मी बाई होईल, तू वगैरे. म्हणजे लग्न झाल्यावर सिंगल नाही राहता येणार. आई मला खूप
भीती वाटते कसली ते नाही माहिती मला. म्हणजे लग्न झाल्यावर असं सिंगल नाही राहता येत आणि लग्न झाल्यावर अशी सुट्टी पण नसते ना की चला काही दिवस आपण सिंगल राहूयात, असंही नसतं. लग्नानंतरही अनेक लोक सिंगलच असतात. म्हणजे तू लग्नाला काय मानतेस ना यावर सगळं अवलंबून. तू त्याला बंधन मानणार आहेस का पंख मानणार आहेस? तू पंख मानलेस ना तर आकाशाला गवसणी घालशील. रेश्मा, बघ ना मला काय सापडलं. मारी ना रे बघ ना. ना लग्न घर आहे की नाही, आपलं काय ठरलं होतं? काय करू मी? कोणच मला काय काम देत नाही. ते मिनलकडे गेले, मिनलने सायकोकडे पाठवलं, सायकोने आशूकडे पाठवलं, आशूने तुझ्याकडे पाठवलं. अरे काम द्या ना मला काहीतरी काम. एक काम कर, हा सुजयकडे जा. ओके. तुझ्या झालंय तुमच्या बहिणीचं नाशिकचं रिझर्वेशन कन्फर्म झालंय. बर. आणि पुतण्याचं पुण्याचं होतं ना ते पण झालंय. आता हे कुठलं होतं तुमच्या भावाचं? भुसावळ भुसावळचं होतं ना ते पण आता 2 मिनिटात होईल बघा. चहा. ए थँक्यू. घ्या ना तुम्ही, घ्या ना. थँक्यू. अरे किती पटपट करतोस रे. मी स्टेशनवर पाठवणार होतो पप्पूला आता रिझर्वेशन साठी. अहो हे सगळं ऑनलाईन होतं आता. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही बिल इथंच भरत जा. खरं सांगतोय. हा ऍक्च्युली आणि तुमचं अँटीव्हायरस जरा एक्सपायर झालं होतं. मी आता अपडेटला लावलंय, ते पण होईल. हे बाबा त्यातलं मला काही कळत नाही. ते रेवाने काय ते इंटरनेट मोडम काय म्हणतात त्याला बसवून घेतले. मला यातलं काहीही कळत नाही. तुम्ही शिकून घ्या, मी जेन्युअनली म्हणतोय. नाही बा. अहो खूप सोपं असतं. मी शिकवतो. आपल्याकडे 3 दिवसांना सगळं शिकून टाकतो तुम्हाला. आणि आता वाटेल ते करू शकता तुम्ही कम्प्युटरवर. तुम्हाला क्रिकेटच्या वगैरे मॅचेस सुद्धा बघता येतील याच्यावर. सगळ्या 83चा वर्ल्ड कप, 96ची आपली इंडिया पाकिस्तान वर्ल्ड कप मॅच. काय सांगतोस? आमिर सोहेलचा काणका असा रिवाइंड करून 5-5 वेळा बघू शकाल तुम्ही. क्या बात आहे. हो खरं सांगतोय. तसंही तुम्हाला क्रिकेट एवढं आवडतं. पण तुला कोणी सांगितलं? राकेश बोलला. राकेश बोलला. राकेश बोलला ना मला. हा राकेश बोलला. तुम्ही आणि राकेश किती गप्पा मारता क्रिकेटवर, फोनवर. मला माहितीये. अच्छा. कसं राकेश मला ते फोनवर बोलला. बरं की बरं. तुम्ही दोघं फोनवर बोलला. बरं तू बेस मी निघतो. बरं काका, हे तो केतनचा एक मित्र होता मुंबईचा, श्याम. तो येणार आहे का? हो, हा प्रश्न तू मगाशी मला विचारला होतास. हा. मी फोन केला होता. मला फक्त एवढं कळलंय की केतनचा मुंबईचा कोणीतरी एक मित्र येत नाहीये. येत नाहीये का तो? आय एम सो सॉरी. व्हेरी सॉरी. येऊ शकत नाही केतनचा जवळचा मित्र. आय एम व्हेरी सॉरी. चल चल निघतो. उगाच प्लॅनिंग केलं. काय म्हणालास? मी म्हणत होतो फार छान प्लॅनिंग आहे तुमचं सगळं. खरंच आम्ही एक्सपेक्टच केलं नव्हतं. व्हेरी वेल प्लॅन्ड. अरे तुम्ही आलात म्हणून सगळी शोभा आली. चल. अगं राहू दे ग, नवऱ्या मुलीने काम करायचं नसतं. जा तू. काय चाललंय तुझं? रेश्मा अगं खाऊ दे त्याला. खाऊ दे काय, 7वा लाडू आहे हा त्याचा. रेश्मा खाताना असं मोजायचं नसतं. अगं भाऊ मानतेस ना त्याला, म्हणजे माझ्याही मुलासारखाच झाला तो. खा रे तू. तिकडे काही मिळत नसेल ना असं. अगे तुझं काय चाललंय? नवऱ्याला करून घालतेस की नाही? प्लीज. ऑफकोर्स मतलब यस यस करती हूँ ना. पर क्या है ना, मेरे हाथ का आशु को कुछ पसंद ही नहीं आता आंटी. है ना आशु? अगं बाई, पण लक्षात ठेव, नवऱ्याच्या मनापर्यंत पोचायचा मार्ग पोटातून जातो. अहो आत्या, हल्ली मुलाच्या मनापर्यंतचा मार्ग पोटातून नाही जात, मग डोक्यातून जातो. म्हणजे हल्ली मुलांना हुशार मुली हव्या असतात ना. बरं बाई. काकू
ती पितळेची भांडी बाहेर न्यायचीत का? अगं तू कुठे नेशील? पप्पू ने. अहो तो पप्पू ऑलरेडी किती कामात आहे, हे झाल्यावर नेते मी. आणि असंही सगळं मुलांपुरतच असतं. त्यांच्या आयांना काही पटतच नाही. सगळ्या जुन्या पद्धतीनेच विचार करतात ग. केतनचीच आई घे ना, ती पण अशीच आहे. काय ना प्रत्येक वेळेस काहीतरी उठून नवीन नवीन हवं असतं त्यांना. आता तर म्हणे लग्नाचं शूटिंग करायचं आणि त्याची फिल्म तयार करायची. एकुलता एक मुलगा आहे ना त्यांचा. हा केतन पण ना कसं सहन करतो यांना काय माहिती. रेवा अगं असं नाही बोलू. तुझी ताई कधी काही बोलते का ग? हे बघ आई, ताईची गोष्ट वेगळी आहे. मुळात ना राकेश जो खूप छान आहेत. ए आई, राकेश जो ताईला लाडाने काय म्हणतात सांगू का? रेवा, काय? ठीक आहे, नाही सांगत. राकेश जिजू तुला लाडाने मिठ्ठू असं म्हणतात. ए मिठ्ठू. अगं ए, पहिल्यांदा तर जमला होता ना तुला लाडू, कशाला मोडलास? कमाल आहे बाई तुझी. कठीण आहे तुझं. कर कर, येईल बघ. हा नेक्स्ट. नेक्स्ट मस्त आहे ना. झाडावर प्राणी असल्यावर झाड कसं भरल्यासारखं वाटतं एकदम. भारी. अजून एक हा हा. चेंज. काय करताय तुम्ही? कोणी काय कामच सांगत नाही म्हणून फोटो काढतोय. ए मस्त, मला पण काढायचे फोटो. ये काढ. सोफाने मला माझे फोटो काढायचे. म्हणजे मी तुझे फोटो काढू? प्लीज जा आता वर, मला काम काय. जा. थँक्यू. झाडावर 2 प्राणी. चला. मी कसं उभं राहू? असं थांब. हा, इकडे. अरे Normal. नाही, असं ओके. स्माइल. काय पडलं का? कोणीतरी पडलंय. मिनल. अरे सावकाश. हे घे. नको नको काय थोडं स्ट्रेच करायला लागेल मिनल. थोडं स्ट्रेच कर. ओके ओके. लाव ना. अगं तांब्या पितळेची भांडी होती, तू एकटीने कशाला उचललीस? एखाद्या मुलाला बोलवायचंस ना. हो नाही बघा, असं काही नसतं. हा, मुलगा आणि मुलगीमध्ये काही फरक नसतो. आम्ही अत्यंत शूरवीर आहोत. आम्ही स्वतःला झाशीची राणी समजतो. मुलं जे करू शकतात ते आम्ही सगळं करू शकतो. हो ना? प्लीज हळू. दुखतंय. बस झालं, बरं वाटतंय. शांत हो. नको बस. ऐक, तू 1 ते 10 कडे मोज मनात. 1 ते 10 कडे मोज. काही होत नाही. दुखतंय ना. काही होत नाही. सहन कर थोडस. मी आहे ना. काही होत नाही. किती छान. हो म्हणजे छान काय? हो म्हणजे हो किती छान. किती चांगला मुलगा निवडलाय तिने. अहो सेवा करतोय तिची. नाही तर आमचे हे खरंच भाग्यवान आहे हो. काय? म्हणजे तुमच्या लग्नात आम्हाला लाडू खायला बोलवा असं म्हणत होते. आम्हाला रेश्मा, हा, दमलीस ना? अगं आल्याबरोबर कामाला जुंपून घ्यायची काही गरज होती का? आराम करायचा जरा. रेवाचं लग्न आहे आणि मी आराम करायचा. बेटा, मुंबईमध्ये खुश आहेस ना तू? सगळं काही उत्तम चाललंय ना? खूप खुश आहे मी. इथे होते ना त्यापेक्षा खूप 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 आनंदी आहे. जी जुनी सवय आहे, मनातलं बाहेर दिसू देत नाहीस तू. हो. मग मला सांग, मला असं सतत का वाटतंय? तुझ्या मनात काहीतरी खतखततंय, खरं ना? हे काय नवीन सुरू केलंय तुम्ही? असं काही नाहीये. ठीक आहे, मी दमली आहे थोडीशी. तुम्ही उगीच काळजी करता.
अहो लग्नाच्या तयारीचं शूटिंग करायला जावई बापूंचे मित्र आलेत. श्याम. श्याम आले? श्याम. हॅलो श्याम. तू आलास? तू आलास? चल जरा मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे. बोला ना राकेश भाऊजी, आम्ही तुमच्या दिमतीसाठी सदैव हजर आहोत.